कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वागण्याचा जराही पोच नसणाऱ्या मुलीला एजे कधीच मनापासून स्वीकारणार नाही, हे मला आधीपासूनच माहित होतं। ह्याच्यावर फक्त आता शिक्कामोर्तब झालंय। अभिराम, हे बघ बाळा, मी तुझ्या बिझनेस बद्दल कधीच काही बोलत नाही आणि आपल्या मुलांच्या संसारामध्ये मर्यादेच्या पलीकडे ढवळाढवळ करायची नाही, हेही मला कळतं, समजतं। आज तुझे महत्त्वाचे पाहुणे आले होते ना आणि त्यांच्या समोर तुझी पंचायत झाली म्हणून तू लीलावर चिडलास। बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, चुकलीच नाही लीला। अभिराम, मला फक्त एवढंच म्हणावं असं वाटतं की तिने हे असं का केलं, काय हेतू होता तिचा या सगळ्या मागे, कशाला करायचं तिने? हा अभिराम, तिला तुझा सहवास हवासा वाटला म्हणून तिनं रूम लॉक केली। तिला तुझी काळजी वाटत होती म्हणून ती 1 मिनिट का होईना तुझ्यासोबत बोलण्यासाठी ती सारखी तुला फोन करत होती, पण तू चिडलास म्हणून मग तुझी माफी मागण्यासाठी तिनं हे असं डब्यामध्ये सॉरीची चिठ्ठी लिहिली। हे सगळं करण्यामागे तिच्या डोक्यात तू तिचा नवरा होतास, हक्काचा कोणीतरी होतास म्हणून तिने हे सगळं केलं रे। आता यात तिचं काय चुकलं तूच सांग। तुला मी आधी देखील म्हटलंय ना अभिराम, लीलासाठी हे पहिलं लग्न आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी होणारच, साहजिकच आहे आणि बरोबर आहे ते, काय चुकलंय? ती तुझी बायको आहे, तिला तिचा हक्क मिळायला हवा ना, तिच्या जोडीदारानं तिला समजूत घ्यायला हवं, बस एवढीच माझी माफक इच्छा आहे, बाकी काय? बाकी तू समजूतदार आहेस। येते। आजी, काय म्हणाले मी? तो सकाळी बोलेल तुझ्यासोबत। चल आजी, सकाळी मला नाही चैन पडणार। तिला तो बोलेल तुझ्यासोबत, माझी खात्री आहे। चल ना, आता असं करू नकोस बाळा, चल ये खाली, मी वाट बघते, चल ये लवकर, शाणी आहेस, चल ये बाळा। एजे, प्लीज उघडा ना दार, प्लीज। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।